आपण बघत होतो प्रोग्रेशन श्रेणी. ठीक आहे, आतापर्यंत आपण बघितले की एक समान सिरीजमध्ये श्रेणीमध्ये जर का ती वाढ होत असेल तर सगळ्यात शेवटचं पद कसं काढता येईल किंवा मग शेवटच्या पदावरनं आपण डिफरन्स पण काढू शकतो किंवा मग ते पद कितवा आहे ते पण काढू शकतो. ह्या टाईपचे सगळे आपण गणित बघितले. ठीक आहे, आता आपण इथून पुढे बघणार आहोत की ती वाढ होत होत जरी शेवटचं पद आलं तरी पहिल्या पदापासून ते शेवटच्या पदापर्यंतची सगळी बेरीज किती होईल. असं पण अशाही टाईपची काही उदाहरणं असू शकतात, आपण ते बघूयात. जसं स्क्रीनवर आपल्याला दिसतोय, एका सभागृहात पहिल्या रांगेत 18 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 21 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत, चौथ्या रांगेत 27. याप्रमाणे खुर्च्या असल्यास 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील, तसेच संपूर्ण सभागृहात एकूण खुर्च्यांची संख्या किती. ठीक आहे, प्रश्न परत एकदा नीट बघून घ्या स्क्रीनवर तुम्ही. आणि त्यांनी काय सांगितलं की हे सभागृह असेल समजा, हे असं. ठीक आहे, तर पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत, 18, बरोबर आहे. दुसऱ्या रांगेमध्ये 21, तिसऱ्या रांगेमध्ये 24, चौथ्या रांगेमध्ये 27. तर असं करत करत जाऊन ही जी 25वी रांग असेल, ठीक आहे, ही फर्स्ट रो आहे, ही सेकंड, थर्ड, फोर्थ, असं करून करून जी सगळ्यात शेवटची 25वी रांग असेल, 25th, ठीक आहे, ही जी कोणती रांग असेल तर तेव्हा खुर्च्या किती असतील आणि अख्ख्या संपूर्ण सभागृहामध्ये एकूण खुर्च्यांची संख्या किती. बघा, तसेच संपूर्ण सभागृहात एकूण खुर्च्यांची संख्या किती. आपण म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये काय केलं होतं, तर एक तर लास्ट रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत ते काढू शकतो किंवा मग रांगा किती आहेत ते काढू शकतो, बरोबर आहे. पहिलं पद वगैरे किंवा मग डिफरन्स, या अशा सगळ्या गोष्टी काढता आल्या असत्या, काढतही होतो. ठीक आहे, आता त्यांनी विचारलं की संपूर्ण किती आहे, राईट. तर एकदा तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल तर मी खोडतो आणि तुम्हाला इथे एक फॉर्म्युला लिहून देतो. ठीक आहे, आयोगाने अद्यापपर्यंत अशावर प्रश्न MPSC प्रीला नाही विचारलेला, पण कंबाईनच्या मेन्समध्ये वगैरे हे असे क्वेश्चन येतात. PSI मेन्सचा 2017चा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये अशा टाईपच्या म्हणण्यापेक्षा असे थोडेसे आपल्याला क्लिष्ट वाटणारे पण सोप्या पद्धतीचे, फक्त मोठे मोठी लेंथ असणारे असे क्वेश्चन त्यांनी टाकले होते. ठीक आहे, सो आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. जर का संपूर्ण जर का मोजायचं असेल, पहिल्यापासून ते शेवटपर्यंतच्या सगळ्यांची जर का बेरीज करायची असेल आपल्याला, तर फॉर्म्युला आहे SN. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये काय संपूर्ण यांची बेरीज असणार आहे. ठीक आहे, SNचा जर का फॉर्म्युला तुम्हाला म्हणजे केव्हा वापरायचा आहे, जेव्हा सगळ्यांचीच बेरीज करायची, ओव्हरऑल किती होते सगळेजण अशांची बेरीज. ठीक आहे, सो आता आणि सेम गोष्टी आहेत की परत N म्हणजे काय तर विचारलेलं पद. ठीक आहे, ते किती आहे 25व्या रांगेत, म्हणजे हा काय झाला तुमचा N झाला. A कुठं आहे तर तो 18 आहे, हा इथं आहे, कारण की पहिल्या रांगेतलं पहिलं पद काय तर 18, म्हणजे हा झाला तुमचा A. ठीक आहे, N स्टील तो 25च असणार आहे. आणि डिफरन्स किती दिसतोय तुम्हाला, पहिल्या रांगेत 18, मग 21, मग 24 आणि मग 27, म्हणजे संख्या कितीने वाढतीये 3 ने वाढते. म्हणजे डिफरन्स किती झाला तुमचा ह्या गणितासाठी 3 हा तुमचा डिफरन्स झालाय. ठीक आहे, मग आपण फॉर्म्युल्यामध्ये जशाल तशा व्हॅल्यूज पुट करू शकतो, राईट. 25/2 चा गुणाकार 18 सोबत. ठीक आहे, त्यानंतर 25/1 आणि डिफरन्स 3चा, राईट. फॉर्म्युल्यामध्ये जर का आपण पुट केलं तर, राईट. मग आता पहिल्यांदा बॉडमॉस जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले कंस सोडून घ्यायचा. ह्या मोठ्या कंसाच्या आतमध्ये पण एक कंस दिसतोय मला, तो म्हणजे हा वाला. 25 - 1 किती होतील 24, आणि 24 इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. ठीक आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. 24 × 3 म्हणजे 72, मी इथे लिहिले डायरेक्ट 72. ठीक आहे, आणि इकडे 18 × 2 = 36. 72 आणि 36 किती होतात
25/2 72 आणि 36 108 राईट. थोडंसं वर घेऊ. 25/2 गुणिले 108 राईट. आता मला सांगा काय करायचं तुम्हाला. 25/2 गुणिले 108 राईट. 2 आधी आपण याला भाग देऊन घेतला. तो किती आला 54. मागे सगळ्यात पहिल्यांदा बेसिक कॅल्क्युलेशन्सच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर का कुठल्याही संख्येचा गुणाकार तुम्ही 25 सोबत करत असताल, ठीक आहे, मी इथं साईडला लिहून सांगतो तुम्हाला. मी तेव्हा काय सांगितलं होतं, कुठल्याही संख्येचा गुणाकार जर का तुम्ही 25 सोबत करत असताल, फॉर एक्झाम्पल कुठली संख्या आपण x पकडू, x चा गुणाकार किती सोबत करतोय आपण 25 सोबत राईट. तर याच्याच ऐवजी तुम्ही काय घ्या, x गुणिले 100/4 करा. ठीक आहे. का 25चा पाडा कुठल्याही संख्येपर्यंत म्हणणं किंवा त्या संख्येचा 25 पर्यंत म्हणणं मला जमणार नाही, ते फार अवघड आहे. ठीक आहे. पाडे पाठच असतील तरच ती गोष्ट वेगळी आहे. हे जर का असं तुम्ही केलं तर सोपं पडतं. कसं, एक तर कुठल्याही संख्येला 4 ने भाग देणं सोपं आहे, कारण की त्याची 2 वेळेस अर्धे करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि त्याला जी कोणती संख्या आहे त्याला 100 ने गुणाकार करणं सगळ्यात सोपं जातं राईट. सो मग आपण तीच थेरी इथे वापरूया. ठीक आहे. मी जर का इथे 100/4 आणि 54 असं केलं राईट. तर आता काय येतं, 54चे मला 2 वेळेस अर्धे करायचे. ठीक आहे. हा 4 म्हणजेच काय असतो 2 गुणिले 2 बरोबर आहे. एकदा अर्धे करायचे, परत एकदा अर्धे इथून करायचे, एकदा अर्धे इथून करायचे राईट. मग आता किती होतील ते 54च्या अर्धे एकदा केल्यानंतर 27 आणि 27च्या परत अर्धे किती होतील तर 13.5 बरोबर आहे. आणि आता गुणाकार कोणासोबत आहे 100 सोबत, म्हणजे 2 शून्य आहेत. गुणाकारामध्ये जर का 2 शून्य असतील तर दशांश हा कुठे जातो, आपल्या उजवीकडे जातो 2 ने राईट. म्हणजे पहिल्यांदा जर का 10 ने गुणाकार केला असता तर दशांश इथे आला असता. अजून एकदा 10 सोबत गुणाकार करतोय म्हणून 0 लागणार, म्हणजे किती येईल ते 1350. पूर्ण सभागृहामध्ये खुर्च्या किती होत्या 1350 खुर्च्या होत्या बरोबर आहे. पण त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट विचारलेली आहे. आपण परत क्वेश्चन कडे जाऊ. 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील, म्हणजे मागच्या लेक्चर मधला जो फॉर्म्युला होता आपल्याला त्याच्याने सुद्धा उत्तर काढायचं. ठीक आहे. काय होता तो फॉर्म्युला, a + n-1 × d राईट. a किती दिलेला आहे आपल्याला 18 अधिक n-1 किती होईल, म्हणजे 25 - 1 24 गुणिले 3. 24 गुणिले 3 72. 24 × 24 24 2 48 24 3 72. ठीक आहे. 72 आणि हे 18 किती होतात 90. तर 25व्या रांगेमध्ये 25th रो मध्ये किती खुर्च्या असतील 90 आणि सगळ्या सभागृहातल्या खुर्च्या मिळून किती असतील तर ते असतील 350. ओके. पुढचेही गणित आपल्याला सेम ह्याच थेरीने सोडवायचे. एक क्वेश्चन आहे जो मी घेऊन आलोय, इथे तुम्हाला स्क्रीनवर सध्या नाही दाखवता येणार, पण मी बोलतोय तर तुम्ही ते फक्त लक्षात घ्या. आणि कसं होतं माहिती आहे का, क्वेश्चन पूर्ण काय गरजेचा असतो नसतो माहिती नाही, पण त्याच्यातला जो गिवन डाटा आहे ना, जो मी हा असा करून घेतलेला आहे. तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपरवर जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचता तेव्हा तुम्ही तिथं सगळा गिवन डाटा वगैरे, किंवा मग ते आपण शाळेमध्ये इंजिनिअरिंगला वगैरे करायचो तिथं स्टेपला मार्क्स होते, त्याच्यामध्ये तिथे ते पूर्ण सजावट वगैरे करून छान ते देणं, ते तुम्हाला मार्कांची तिथे गरज होती. पण सीसॅट मध्ये आपल्याला काय असतं, टाइम हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. 2 तासामध्ये तुम्हाला ते पॅसेज वगैरे सगळं करून, ह्या अशा गोष्टींसाठी तुम्हाला क्वेश्चन वाचायलाच खूप वेळ लागतो बरोबर आहे. आता इथे तरी ठीक आहे, समजा की आपल्याला एका मिनिटापेक्षा थोडं जास्त, म्हणजे 1.2 मिनिटं असा वेळ भेटतो सीसॅटच्या पेपरमध्ये राज्यसेवा प्रीला. पण मेन्स वगैरे जर का याच्या असतील कंबाईनच्या, किंवा कंबाईनची प्री जरी असेल, तिथे 36 सेकंद भेटतात आपल्याला. आता 36 सेकंदामध्ये हा क्वेश्चन वाचून याला कुठला फॉर्म्युला लावायचा, बरं विशेष म्हणजे इथे दोन्ही फॉर्म्युले लागतात, हा वाला पण लागतोय, हा वाला पण लागतोय राईट. मग दोन्ही फॉर्म्युले लावून त्याचं उत्तर काढणं हे 36 सेकंदामध्ये होतं, म्हणूनच दिलेल्या आयोगाने आपल्याला त्याची प्रॅक्टिस ठेवावी लागते. आणि वेळ कमी करायच्या गोष्टी कशा असतात तर इथेच लिहून घ्यायचं ते, की हा माझा ए आहे, हा इतका त्याचा डिफरन्स येतोय, हा एन आहे. ठीक आहे. सो मग आता
असं जर का तुम्ही केलं तर तुम्हाला वेळ कमी लागणार आहे. आणि आता त्याचीच कसोटी आपण चेक करू. मी क्वेश्चन तुम्हाला डिक्टेट करतो, तुम्ही लेक्चर बघता बघता ते वहीवर नोट डाऊन वगैरे करून घ्या. आणि मी तसा इथं गिवन डाटा तर तुम्हाला देईलच. ठीक आहे. तर क्वेश्चन असा आहे की नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये जमा केले. आता पहिल्या दिवशी म्हणजे आपला काय झाला, ए झाला 2, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी 4, मग कुठेतरी 4 जमा केले दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी 6, याप्रमाणे पैसे गुंतवल्यास. ठीक आहे. आता याच्यामधून त्यांनी आपल्याला काय सांगून दिले की तुमचा बघा डिफरन्स केवढा पडतोय. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 6, मग चौथ्या दिवशी काय असेल, अल्टिमेटली 8च असेल, कारण की डिफरन्स 2चाच आहे. म्हणजे डिफरन्स किती झाला, 2. ठीक आहे. याप्रमाणे पैसे गुंतवल्यास फेब्रुवारी 2010 म्हणजे त्याच महिन्यात, या महिन्याची तिची एकूण बचत किती होईल. ठीक आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 6, 8 करत करत फेब्रुवारी 2010 म्हणजे हे लीप वर्ष आहे का बघा. आता हे असे सगळे लॉजिक एकाच ठिकाणी लावायचे असतात. फेब्रुवारी 2010 सांगितलं. 2010 लीप वर्ष आहे का, सगळ्यात शेवटचे 2 अंक आहेत त्याला 4 ने भाग जातोय का, नाही जातोय, म्हणजे ते लीप इयर नाही. ठीक आहे. ते साधं वर्ष आहे. साधं वर्ष म्हणजे काय, तर 28 दिवस आहेत. ठीक आहे. ती पैसे भरत 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 कितव्या दिवसापर्यंत, 28व्या दिवसापर्यंत. बरोबर आहे. आपल्याला जी एन हा फाइंड आउट करायचा असतो. ठीक आहे. तो एन पण आपल्याला त्यांनी दिलाय, किती दिलाय, 28. 28 दिवस आहेत, 28 दिवसापर्यंत ती भरतीये. मग आता काय होईल, एक तर त्यांनी विचारलेलं असेल की 28व्या दिवशी तिचं जी काही ती पैसे भरत राहणार आहे ते किती होतील, किंवा अख्ख्या महिन्याभरामध्ये तिची जेवढी काही बचत झाली असेल ते असेल. ओके. सो आपण गिवन डाटा इथे मी लिहून घेतलेला आहे. राईट. पहिलं पद आपल्याला माहिती आहे, डिफरन्स माहिती आहे, आणि किती दिवसांपर्यंत ते केलेले आहे, किती स्टेपपर्यंत वगैरे ते सगळं आपल्याला माहिती आहे. सो आपण आणि विचारलेलं काय, तिची महिन्यातील तिची एकूण बचत किती असेल, म्हणजे सेकंड वाला फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. SN वाला. तर फॉर्म्युला काय तो लिहून देतो तुम्हाला इथे, SN 2 + n - 1 स्टडी. ठीक आहे. विचारलेला आपल्याला SN विचारलेला आहे. व्हॅल्यूज पुट करून टाकू आता फक्त आपण. 28/2 आणि 2 × 2. ठीक आहे. ते तर लिहूनच देतो तुम्हाला आता. n किती आपल्याकडे, 28 - 1 × 2. ठीक आहे. हे आपण त्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत सगळ्या. आता फक्त आपल्याला यांच्या गणिती क्रिया करायच्यात. ठीक आहे. गणिती क्रिया बघू आपण आता काय होतील. तर 28/2 म्हणजे 28 च्या अर्धे किती, 14. राईट. 28 - 1 किती होतात, 27. 27 × 2 करायचे आहेत आपल्याला. राईट. 27 × 2 किती होतील, 27 × 2 54. बरोबर. 28 - 1 27, 27 × 2 54, आणि इथे किती येतील, 4. राईट. सगळ्यात पहिले आपण कंस सोडून घेतला, मग त्याच्यासोबत त्याचा गुणाकार केला, आणि मग उरलेली ती बेरीज. असे करून इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे. आता 14 × 14 × 58 58 करायचे. बरोबर आहे. 14 × 58 आपल्याला इथं करायचे. ठीक आहे. आता सिंपल गोष्ट आहे, 14चा पाडा मला 58 पर्यंत येत नाही, 58चा पाडा 14 पर्यंत येत नाही. एक तर तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने काढू शकता. ठीक आहे. पण मी काय करेल, याला 14 × 58 मी 60 - 2 लिहू शकतो. बरोबर आहे. 60 - 2 काहीच फरक पडत नाही, जशाल तसं आहे, सेम आहे. ठीक आहे. याला जर का मी असं लिहिलं, 14 × 60 - 2. ठीक आहे. आता 14 × 6 करणं मला सोपं जातं. ठीक आहे. 14 × 3 42. 42 × 2 किती होतात, 84. 42 × 84. या 6ला पण मी काय केलं, 2 × 3 करून घेतलं. ठीक आहे. आता 42 14 × 3 42 × 2 किती झाले, 84. हा 0 जशाल तसा.
वजाचं चिन्ह जशाल तसं, आणि ह्या 14चा गुणाकार या 2 सोबत, तो किती येतो 28. 840 मधनं 28 काढणं मला सोपं जातं आणि म्हणजे उत्तर किती येतं 812. बरोबर. पूर्ण त्या महिलेची बचत गटामधली पूर्ण फेब्रुवारी महिन्याची जी काही बचत असेल एकूण, तर ती किती असणार आहे 812. आपल्याला क्वेश्चन मध्ये तेवढंच विचारलंय. 28व्या दिवशी किती तिची बचत असणार आहे, ती बचतीचा आकडा कोणता असणार आहे ते विचारले नाही, पण तुम्ही ते काढू शकता कारण की गिवन डाटा तुम्हाला इथे सगळा दिलेलाच आहे. ठीक आहे, त्याच्यावरनं तुम्ही ते काढा ते तुमच्या प्रॅक्टिससाठी. पण प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं की शेवटची पूर्ण महिन्याची तिची बचत किती असणार आहे, तर ती आहे 812. ओके, पुढचा टॉपिक आपण लसावी मसावी घेऊया. तिथपर्यंत धन्यवाद.